नमस्कार, स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती। आपण पाहणार आहोत अग्निपंख आत्मचरित्र APJ अब्दुल कलाम यांचे। माझ्या मात्या पित्यांच्या स्मृतीस, माझी आई, समुद्राच्या लाटा, सोनेरी वाळू, यात्रेकरूंचा विश्वास, रामेश्वरची मशीद रस्ता सर्व एकात्म होऊन बनते माझी आई। तू माझ्याकडे येतेस बनून स्वर्गाचे प्रेमळ हात। मला लढण्याचे दिवस आठवतात, जेव्हा आयुष्य, आव्हान आणि कष्ट, पहाटेपूर्वीच्या काळोखात मैलोगंती चालणे, देवाजवळ संत वृत्तीच्या गुरुकडे शिकण्यासाठी जाणे, पुन्हा चालणे, दुसऱ्या शाळेत अरबी शिकायला, वाळूच्या टेकड्या चढत रेल्वे स्टेशन गाठणे, वर्तमानपत्राचे गठ्ठे उचलणे, देवळाच्या गावात लोकांना वाटणे, सूर्योदयानंतर काही वेगाने शाळेत जाणे, रात्रीच्या अभ्यासापूर्वी थोड्या उद्योगाची सायंकाळ, छोट्या मुलाच्या या साऱ्या वेदना। आई, या वेदनांचे तू पवित्र आत्मशक्तीत रूपांतर केलेस। 5 वेळा गुडघे टेकून वाकून फक्त देवाच्या आशीर्वादासाठी। प्रिय माते, तुझी बलवान निष्ठा तुझ्या मुलांची शक्ती आहे। प्रत्येकाची गरज ओळखून तुझ्यातील उत्तम तू दिलेस। तू नेहमीच देत आलीस, देवावर विश्वातून देत आलीस। मला आठवतो एक दिवस, मी 10 वर्षाचा असताना मी तुझ्या मांडीवर डोके टेकून शांत झोपलो होतो। मोठी भावंडे हेव्याने पाहत होती, पौर्णिमेची रात्र आणि फक्त तुलाच ठाऊक असलेले माझे विश्व। आई, माझी प्रिय आई, मध्यरात्री जाग आली, गुडघ्यावर टपटपणाऱ्या तुझ्या अश्रूंनी तुझ्या मुलाच्या वेदना तुला जाणवल्या। तुझा सांत्वनाचा स्पर्श हळूहळू त्या वेदना शांतवत होता। तुझे प्रेम, तुझी काळजी, तुझा विश्वास, त्यांनी मला शक्ती दिली, जगाला निर्भयतेने तोंड देण्यासाठी। त्याची शक्ती सोबतीला घेऊन माझी आई, कयामतच्या दिवशी आपण पुन्हा भेटू। APJ अब्दुल कलाम। APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या आईस लिहिलेला हा छोटासा लेख। पुढील कहाणी आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।